गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेबी. वियंगा रेडी टू गो. इकडे बघ. अरे वा. तर आम्ही मस्त तयार झालोय. मी साडी घातली कारण मला रील बनवायच्या आहेत. आणि आम्ही आता निघालोय कुन्नूरला. तर आता ब्रेकफास्ट करणार आणि मग कुन्नूरला निघणार. छत्री नाही आणली, पाऊस पडतोय उटीमध्ये. तर मस्त ब्रेकफास्ट केलेला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत कुन्नूरला. तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे म्हणजे उटीमध्ये, तिथून ते कुन्नूरला जायला आम्हाला 1-1.25 तास लागलेला आहे. पाऊस पडतोय, भरपूर धुकं तुम्हाला समोर दिसत असेल. तर थोड्या वेळाने धुकं कमी होत गेलं, पाऊससुद्धा कमी झाला. म्हणजे खूप जोरात पाऊस नव्हता पडत, पण थोडी अशी पावसाची रिपरिप होती. आणि तुम्ही सुंदर असा नजारा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. उटीला गेलात तर कुन्नूरला नक्की जा. तर आता आम्ही आलेलो आहोत चहाचे मळे जे आहे इथे. आणि इथे फोटोज आपल्याला काढून मिळतात. आणि इथे शूटिंग झालेलं आहे साजन मूवीमधलं जे सॉन्ग आहे त्याचं. तर मेरा दिल भी कितना पागल है हे जे सॉन्ग आहे त्याचं शूटिंग झालेलं आहे. आणि इथे आम्ही चहा वगैरे पिलो, थोडा टाईम स्पेंड केला. त्यानंतर आम्ही डॉल्फिन नोज पॉईंट आहे तिकडे गेलो आणि नंतर आम्ही सेम पार्क जे आहे तिकडे गेलो. तर हे सर्व माझ्या या व्हिडिओमध्ये, या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर उटी कुन्नूरमध्ये भरपूर ठिकाणी आपले जे बॉलिवूड मूवीज आहेत त्याचे शूटिंग झालेले आहेत. तर डॉल्फिन नोज पॉईंट आहे तिथे सुद्धा साजन मूवीचं जे सॉन्ग आहे त्याची शूटिंग झालेली आहे. टॉवर ना, हा टॉवर बघ. हा तो टॉवर. वहिनी गाण्यामध्ये टॉवर आहे बघा. हा पॉइंट बघा, उतरले नाही माधुरी दीक्षित, संजय दत्त. माधुरी दीक्षित.
तर इथे थोडासा वेळ घालवल्यानंतर आम्ही चहा पिण्यासाठी आलेलो आहोत. तर इथे जागोजागी असे रेस्टॉरंट आहेत. मस्त इथे या अशा थंडगार वातावरणामध्ये या निसर्गरम्य ठिकाणी असा मस्त गरम गरम मसाला चहा पिणे, त्याबरोबर भजी, याचा आनंद आम्ही इथे घेतला. तर कुन्नूरला खरंच या ओटीला आल्यानंतर, कारण कुन्नूरला तुम्ही 1 दिवसात येऊ शकता, एका दिवसात येऊन जाऊ शकता ओटीमध्ये जरी तुम्ही स्टे घेतला असेल तरी. आणि खूप सुंदर असे हे चहाचे मळे खरंच बघण्यासारखे आहेत. तर मस्त चहा पिलो आणि आम्ही निघालो डॉल्फिन नोज पॉईंट पाहण्यासाठी. तर समुद्र सपाटीपासून 1000 फूट उंच आहे हा डॉल्फिन पॉईंट जो आहे. तर डॉल्फिनच्या नाकासारखा दगड आहे, मोठा डॉल्फिनच्या नाकासारखा, आणि त्यावरती हे असं पर्यटकांना वेळ घालवण्यासाठी, फोटो वगैरे क्लिक करण्यासाठी हे असा हा डॉल्फिन पॉईंट बनवलेला आहे. तर इथेच त्या डॉल्फिन पॉईंटला सुद्धा मूवीजचे शूटिंग्स वगैरे झालेले आहेत. तर डॉल्फिन पॉईंटला जाता जाता आजूबाजूला गाडीने आम्ही जाताना आजूबाजूचा हा जो परिसर आहे त्याचे पण व्हिडिओज मी या ब्लॉगमध्ये ॲड केलेले आहेत, कारण खरंच पाहण्यासारखं आहे. म्हणजे तर मी कंटिन्युअसली खिडकीच्या बाहेरच पाहत होती की मस्त डोळ्यांनी पाहून घ्यावं, छान मोबाईलमध्ये कॅप्चर करावं, एवढं सुंदर असं हे कुन्नूर आहे. तर उटीपेक्षा छान कुन्नूर आहे, पाहण्यासारखं आहे. डोळे अगदी आपले असे प्रसन्न होऊन जातात हा हिरवागार असा हा आजूबाजूचा परिसर, निसर्ग पाहून. मम्मी डॉल्फिन नोज नाहीये, डॉल्फिन नोज. अगं हा जो भाग आहे ना हा डॉल्फिन नोज आहे. हे जो तो तुला दिसतोय ना थोडासा त्रिकोण, तिथून वरतून एक्झॅक्ट दिसतं. तिथं जर तू गेलीस ना मग तिथून तुला हे डॉल्फिन नोज दिसणार. हे डॉल्फिन नोजच आहे.
म्हणजे तसा आकार आहे बेटा. पण डॉल्फिन नोजला थोडं असं हे पण असतं असं. मग पप्पांना सांग बनवून घ्यायला इथं. हे नाही. तिला मला फोटो काढणार आहे, फोटोशूट. हे पिंक कलर देतो. चहाच्या मळ्यामध्ये आपण खाली जाऊया. मोबाईल पे तो मिलेगा. सॉफ्ट कॉपी नाही देंगे. ये हळूहळू थांब. अच्छा मोबाईल में नहीं ट्रांसफर. आहे का? फोटोसाठी तर हात लावायचा टोपलीला. हा, एक तरी टोपली पाहिजे होती यार. अगं बॅकअप चालू आहे फोनचा. इकडे बघा, या तुम्ही दोघे असं टाका ना, नाहीतर याच्यात. तू सकाळपासून मी काय इकडे बघा असं टाकताना. ओके रेडी स्माइल करो. कैमरा देखो. ओके चला मॅडम सीधे कॅमेरा. गे प्रयास नको करू. मळ्यामध्ये खूप सारे व्हिडिओ फोटो काढले. डॉल्फिन पॉइंटला आम्ही आलेलो आणि माझ्या मोबाईलची बॅटरी आता 1% आहे. आणि आता आम्ही रूमवर जाणार आहे. आमच्या जेवलो, आम्हाला वाटलं आम्हाला रूमवर नेणार आहे, पण आता आम्ही आलोय सिम पार्कला. तर उटीला जाता जाता आम्ही या सिम्स पार्कला आलेलो आहोत, जे की कुन्नूरमध्ये आहे. हे एक बोटॅनिकल गार्डन सुद्धा आहे आणि 1874 मध्ये या सिम्स पार्कचं उद्घाटन झालेलं आहे. कुन्नूर रेल्वे स्टेशनपासून हे जे सिम्स पार्क आहे ना, हे जवळ आहे आणि इथे जी झाडे आहेत मोठी मोठी ते 100 वर्षापासूनची आहे, त्या आधीची आहेत. इथे काही झाडे जी आहेत ती तर सिम्स पार्कमध्ये थोडा वेळ टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही निघालो उटीला, जिथे आम्ही जेम पार्कमध्ये आमची हॉटेल रूम बुक केलेली आहे. तिकडे आम्ही गेलो, थोडा वेळ आराम केला, नंतर मग आमचं डिनर वगैरे झालं. तर हा जो व्लॉग आहे ना, मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.